प्रभाग क्रमांक 8 मधील झोन नंबर 3 व झोन नंबर 8 यांच्या निष्काळजीपणामुळे 20 दिवस झाले तर ऐन दुष्काळात बोरचे हँडपंप बंद असतात। दुसरी गोष्ट म्हणजे मेनहोल मधील गाळ काढला जात नाही। प्रभागात मयत झाली असता गटारीमधून मैला मिश्रित घाण पाणी वाहत असतं, तरी देखील महापालिका लक्ष देत नाही। कुठल्या नागरिकाला झोनचे अधिकारी कधी भेटत नाहीत, वेळेवरती काम करत नाहीत। प्रत्येक जण काम सांगितलं तरी किमान 10 ते 12 दिवस लागतात। तुमची टॅक्स पावती जोडली का, अर्ज करा, अशा पद्धतीने सातत्याने नागरिकांना त्रास दिला जातो। एवढा एकच उद्देश ठेवला जातोय। प्रभागात आणि परिसरात नागरिक रस्त्यावर कचरा टाकतायत, तो उचलला जात नाही, त्यामुळे सोलापुरात मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय, अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक अमर पुदाले यांनी दिली आहे। यावेळी महिलांनी संताप व्यक्त केला। यावेळी किसन गर्जे, तिलक क्षीरसागर, मोहन क्षीरसागर, विमल कन्ना आदींसह प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। नमस्कार, माझं नाव वीणा जगदीश गिडगिरे। आम्ही सगळे लेडीज गुरुवारपेठच्या शॉपिंग सेंटरच्या मागच्या बाजूला राहतो। अख्ख्या गल्ली गणली तरी त्या एका पट्टीत कचऱ्याची गाडी येत नाही, कचरा उचलला जात नाही, माती साचून पडली आहे, कचरेवालेही नीट येत नाहीयेत आणि पाण्याचंही तेच बोंब आहे। हापसे बंद पडले आणि पाण्याचा दाब पण खूप कमी आहे। कसं आहे, वरच्या आळीतले सगळे लोक जर हे एवढं कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे ते मोटर लावतात, त्यामुळे आमचंही पाणी जे बारीक आहे त्याच्यापेक्षाही बारीक येतं, नीट पुरत नाही पाणी। एक तर उन्हाळा आहे, हापसे पण बंद आणि पाणी पण, असं म्हणलं तर आम्ही काय करावं, नागरिकांनी कुठं जावं, नाहीतर आम्हाला खेडेखाडे सगळं शोधत जावं लागतं। ॲटलिस्ट तुम्ही वर्षभर तरी तुम्ही नीट कामं करत नाही। आता सहज कसं असतं, इलेक्शन आलं की सगळे गडबडीने काम करतात। इथे इलेक्शन आलं सध्या तरी कोणी वळून बघायला तर नाही, वोट मागायला तर अगदी छान नीती नियमाने येतात, तसंच काम करायला का बरं येत नाही, आमचा हाच प्रश्न आहे। असं जर झालं तर आम्ही कोणी वोटच देणार नाही, ते BJP असो का काँग्रेस असो, आमचं हित कोणाला नकोच आहे, तर आमची वोटं कशाला पाहिजे तुम्हाला। त्याचप्रमाणे या भागात अतिशय कमी दाबानं पाणी येणे आणि इथं ज्या ठिकाणी घंटागाडी जाऊन देखील जे काही नागरिक जाणीवपूर्वक मंदिरापाशी चौकामध्ये सातत्यानं कचरा टाकतात, त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात ह्या परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे। कानपूरती मंडळ एस आहे, तो महापालिकेचा फोन उचलत नाही, कुठल्या प्रकारचा प्रतिसाद देत नाही। ह्याच्या अगोदर जे पांढरे म्हणून होते ते किमान एक दिवसाआड का विना कचरा भरून घेऊन जात होते। तसंच त्याचप्रमाणे ह्या भागातील काल आमचे ते संगीताताई कदम म्हणून त्यांच्या सासू वारलेल्या असताना ज्या ठिकाणं मैत जाणार आहे, ज्या ठिकाणी सगळे बांधाबांधी करणार आहे, त्या ठिकाणी ड्रेनेजचं गटरीचं पाणी, मैला पाणी रस्त्यावरनं वाहत होतं। अत्यंत म्हणजे बघितलं तर एवढं किसळवान त्या दिवशी कालचा दिवस होता। पण या झोनमधले अधिकारी असू दे, झेडो असू दे, जी असू दे, ह्या भागाकडे बिलकुल त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। आणि हेच नाही, 8 नंबर झोनला ते नादरगी म्हणून जी त्यांना काम सांगितलं तर कधी पटकन दुसऱ्या मिनिटाला काम होत नाही, 4 दिवस थांबा म्हणतात। त्यांचं तर मेडिकल जर केलं तर दिवसा देखील ते ड्रिंक घेतलेले असतात। अशा पद्धतीचे महापालिका कर्मचारी पोसत आहे, जेणेकरून येणाऱ्या लोकसभेपुढं ह्या नागरिकांचा रोष सगळ्या ह्या परिसरातील लोकांवरती होऊन मतदानापासून हे लोक वंचित राहू अशा पद्धतीचं प्रवृत्त करून एकंदरीत हे सगळे लोक जे महापालिका प्रशासनाला आहेत, हे दोन्ही तिन्ही झोनचे कुठल्याही प्रकारचं न काम करता फक्त कुठे गेले, इलेक्शन ड्युटीला गेले। आता रोडवाले, सफाई कामगार हे सगळे इलेक्शन ड्युटीला जातात का? एक स्वच्छ झोनमध्ये कोण बसत नाही, यांची काम करण्याची मानसिकता नाही। पूर्वी महापालिका घटित होती, नगरसेवक होते, प्रभाग समिती होती, त्यामध्ये तक्रारी मांडता येत होत्या। असे कुठल्याही प्रकारचं आता काय करता येत नाही। किमान आपण जर एखादं काम सुचवलं ते प्रभाग समितीमध्ये, तिथं काम झालं का नाही त्या नगरसेवकाच्या लक्षात राहत होतं। आता सगळं दोन्ही अंगी कारभार हा महापालिकेच्या हातात आहे। आंधळं जळते, कुत्रपीठ खाते, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा वावटण उठलेला आहे। माझी प्रशासनाला विनंती आहे, ज्या त्या झोनमध्ये लक्ष घालून ज्या त्या परिसरातील नागरिकांच्या समस्या मिटवाव्या, अन्यथा पुढल्या वेळेस हे सूचना न देता या ठिकाणी झोन बंदचं आंदोलन करण्यात येईल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।